शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा उद्या होणार आहे। आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग झालं तेव्हाच हे सर्व आमदार सुरतला गेले होते। सुरतहून हे आमदार गुवाहाटीला गेले। हा काही योगायोग नव्हता असा युक्तिवाद आज करण्यात आला। दरम्यान कोर्टात उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। सुप्रीम कोर्टात शिवसेना नाव आणि चिन्हाच्या सुनावणीबद्दल आज काय काय युक्तिवादादरम्यान मुद्दे मांडले गेले आपण सविस्तर जाणून घेऊया। भाजपचा पण रोल आहे बघा, प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे। प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपल्या आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। त्यामुळे ते पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी ही वेगळी होऊ शकत नाहीये। अशा चर्चा झाल्या। चर्चा उद्या पुन्हा 2 वाजल्यापासून चालू राहतील। उद्या माननीय कपिल सिब्बलच हे युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या वतीने अजून एक त्यांचे लॉयर हे युक्तिवाद करतील आणि त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आमच्या वतीने रोदगी आहेत, कौल आहेत आणि मेहता साहेब आहेत आणि 4 असे सगळे सिनियर लॉयर आहेत। हे सर्वजण आमच्या बाजूने युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल। गेल्या काही वर्षांपासून शिवसेना कुणाची हा जो प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे त्याचं उत्तर याच आठवड्यात मिळणार आहे, कारण सुप्रीम कोर्टानं तसे संकेत दिलेत। सलग सुनावणी घेत याच आठवड्यात हा मुद्दा निकाली काढण्याचा मनोदय सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलाय। आजच्या पहिल्या दिवशी या सुप्रीम कोर्टामध्ये या मुद्द्यावरून काय काय युक्तिवाद झाले, एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात। 2013 आणि 2019 पर्यंत पक्षप्रमुख नियुक्तीची कागदपत्र निवडणूक आयोगाला दिली आहेत। 2013 पासून सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झाल्या। 2019ला सरकार आलं आणि सुनील प्रभू यांची विधिमंडळ व्हीप म्हणून नियुक्ती झाली। एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली। या दोन्ही नियुक्त्या उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस मतदान केलं गेलं। हे आमदार सुरतला गेले आणि हे काही अचानक घडलेलं नव्हतं, हे सगळं प्री प्लॅन होतं। तिथून हे आमदार गुवाहाटीला गेले, चार्टर्ड विमानानं गुवाहाटीला गेले। हा काही योगायोग नाही। सरकारच्या कार्यकाळात या लोकांनी कधीच तक्रार केली नाही। भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेला विधिवत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली होती। बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख होते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्र स्वीकारली। 2018ची पक्ष घटना उपलब्ध नसल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली। त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून नियुक्ती केली आणि ज्या पक्ष घटनेच्या आधारे नियुक्त्या झाल्या त्या पक्ष घटनेला दोन्हीपैकी कोणत्याही पक्षानं कधीही आव्हान दिलेलं नाही। हे कलम 11 जानेवारी 2013 मध्ये निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं होतं का? या कागदपत्रावरच्या स्वाक्षरीची आपण पुष्टी करू शकता का? 2019 ते 2022 या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री। त्या काळात 2013 किंवा 18ची पक्षघटना अस्तित्वात नाही किंवा वैध नाही असा मुद्दा त्यांनी कधीही उपस्थित केलेला नव्हता। मग निवडणूक आयोग ती पक्षघटना स्वीकारणार नाही असं कसं म्हणू शकतो? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वावर कधीही कोणताही वाद नव्हता। ना प्रतिवादींकडून, ना निवडणूक आयोगाकडून, ना विधानसभा अध्यक्षांकडून त्यावर कोणताही आक्षेप घेण्यात आला। 21 जूनला आमदार सुरतला गेले। त्यानंतर 21 जूनला उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावली। त्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली।
एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा ठराव उपसभापतींकडे पाठवण्यात आला होता. आता उपसभापतींनी त्या ठरावाची दखल घेत त्याला मान्यताही दिली. विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या या हटवण्याच्या निर्णयावर नाहीत का? त्यासाठी सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांची आवश्यकता नाही, कारण हा अधिकार पक्षप्रमुखांना देण्यात आलाय. शिवाय बैठकीची उपस्थिती, नोंद सगळं उपलब्ध आहे. घटनापीठानं सुद्धा या प्रक्रियेला वैध ठरवलंय. होय, सुभाष देसाई प्रकरणातील घटनापीठाच्या निर्णयात तसं नमूद करण्यात आलंय. बहुसंख्य आमदार उपस्थित का नव्हते? 31 जण सुरतला गेले होते, ते कसे उपस्थित राहू शकले असते? मुद्दा हा आहे की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही. केवळ राजकीय पक्षाचा नेताच पदच्युत करू शकतो. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमधून घडामोडींची माहिती मिळाली आणि 31 आमदारांनी विधिमंडळ पक्षाचा ठराव मंजूर करून एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड केली. तो अध्यक्षांच्याकडे, राज्यपालांच्याकडे पाठवण्यात आला. विधिमंडळ पक्षात फूट पडली होती. सुभाष देसाई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे की विधिमंडळ पक्षाचा गट आपला गटनेता किंवा मुख्य प्रतोद बदलू शकत नाही. या बदलांना मान्यता देणारा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर ठरवण्यात आला. एका पक्षाचे काही आमदार पदाधिकाऱ्यांना हटवण्याचा निर्णय घेतात आणि त्या प्रक्रियेत ते काही कृत्य करतात, हे पूर्वनियोजित असतं. पण ते राजकीय पक्षाच्या नेत्यांना हटवू शकत नाहीत. 31 आमदार हाच स्वैच्छिक कृतीचा पुरावा आहे. निवडणूक चिन्ह नक्की कुणाचं असतं? मूळ राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं? निवडणुकीची ही प्रक्रिया थट्टा बनून राहिली आहे. अशा मार्गानं जनतेचा कौल बदलला जाऊ शकतो आणि त्यामुळेच लोकांनी निवडून दिलेलं सरकार आज सत्तेत नाही. बहुमतासंदर्भात काही निश्चित सूत्र आहे का? निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्व किंवा पक्षघटनेत काही निश्चित सूत्र आहे का? राजकीय पक्षातील बहुमताचा नक्की अर्थ काय? राजकीय पक्षातील बहुमताच्या मर्यादा काय आहेत? एकच गोष्ट अस्पष्ट राहील, ती म्हणजे राजकीय पक्षात बहुमत याचा अर्थ आणि मर्यादा नेमक्या काय? ते अनेक पद्धतीनं असू शकतं, ज्यामध्ये माजी, विद्यमान आमदार, खासदार या सगळ्यांचा समावेश असेल. मुळात पक्ष म्हणजे काय हे आपण ठरवलं पाहिजे. तो केवळ विधिमंडळातील किंवा संसदेतील पक्ष आहे का, की आपण दोन्ही गटांची संघटनात्मक ताकदही विचारात घेतली पाहिजे? गुवाहाटीमध्ये असताना आमदारांनी सरकार पाडण्यासाठी भाजपसोबत संगनमत केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी उघडपणे सांगितलं की त्यांना एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. अध्यक्षांची निवडणूक ही एक महत्त्वाची घटना होती, कारण अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनाच घ्यायचा होता.